भजनी मोरनाथ त्वंगनी हॅलो बाळाराम दयाळकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आमचा भजनी भारूड मंडळ आपला अत्यंत ऋणी मला तर कोण म्हणतात वसुदेव देवकी पुत्र कृष्ण। आज या कुंजवनामध्ये येण्याचं कारण म्हणजे एकच, अरे बरेच दिवस झाले परंतु मी काही रासक्रीडा खेळलो नाही, पण आज माझ्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आज आपल्याला रासक्रीडा खेळली पाहिजे। परंतु रासक्रीडा ही मी एकटाच खेळू शकत नाही, त्यासाठी मला माझ्या सवंगड्यांची गरज आहे। परंतु इतका वेळ झाला तरी मला कुठलाही सवंगडी इथे मला दिसत नाही। कदाचित ते इथे आले नसावेत। तर सर्वप्रथम मी त्यांना हाक मारून पाहतो। हाक मारायची झाल्यास सर्वप्रथम मी पेंद्याला हाक मारून पाहतो। पेंद्याला हाक मारण्याचं कारण म्हणजे एकच, पेंद्या अतिशय हुशार आणि चाणाक्ष बुद्धीचा आहे। पेंद्या, ए पेंद्या रे पेंद्या, ए पेंद्या रे पेंद्या। मला तर कोण म्हणतात श्रीकृष्ण देवांचा सवंगडी, माझं नाव पेंद्या। मला देवांनी कशाला हाक मारले पाहिलंच पाहिजे। देवांच्या चरणी साठा नमस्कार असो, आशीर्वाद असो। देवानो, आज आम्हाला एकाएकी बोलवण्याचं कारण कोणतं? पेंद्या, तुला इथे बोलवण्याचं कारण म्हणजे एकच, आज आपल्याला रासक्रीडा खेळायची आहे। होय, परंतु आपण दोघे तर रासक्रीडा खेळू शकत नाही। त्यासाठी आपल्याला आपल्या सवंगड्यांची गरज आहे। नक्कीच तू वाकड्या आणि बोबड्याला बोलून घे। बरोबर आहे। तर रासक्रीडा खेळण्यासाठी बोलवायची झाली तर मी सर्वप्रथम बोबड्याला मारतो। ए बोबड्या, बोबड्या,
बोबड्या बोबड्या आहे की नाही जवळ बोबड्या बोबड्या अरे गाणं संपूर्ण 8 दिवस झालं आता थांब 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 आता थांब कुठं होतास कुठे तू नाट भर दिवस झाला काय काय म्हणतोस काय कुठं होतास तू आठवत नाही बर आपल्या देवानी बोलवलंय राजकीय खाण्यासाठी देवानी देवानी हे बघ हे बघ ही केस जरा वर कर मग दिसत काय आहे हा हा स्टाईल आहे काय हा ते बघ इकडे इकडे देव आहे नमस्कार कर नमस्कार हा बोल देवांच्या चरणी श्री साष्टांग नमस्कार असो देवांच्या चरणी ससा असो साष्टांग नमस्कार असो साष्टांग नमस्कार हा हा दोक्षील जागरण काय फुट फुट येडा कुठला बरं मी काय म्हणतो आपण दोघे जण झालो आणि आपला एक जोडीदार माहिती आहे का तुला मे मध्ये नाही रे माहिती आहे काय माहिती आहे ना हा तर तो वाकड्या त्या वाकड्याला आता बोलवायचे वाकड्याला बोलवायचे समजलं काय तर वाकड्यात तू जाऊ नको समजलं काय तुमच्या दोघांचा पटत नाही तर तू वाकड्याला तू हाक मारतो काय हाक मार हाक मार वाकड्याला हाक मार वाकड्याला हाक मार तुझ्या हाकेला लगेच येईल अरे काकडे नाही रे वाकड्या वाकड्या काय ट्रेन मध्ये काकड्या विकतोस काय नाही नाही तुला नाही जमायचं मी हो 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 ए वाकड्या रे वाकड्या ए वाकड्या रे वाकड्या हा ये होमाच्या वाटला फिरून ये या दानाने कृष्ण देवाने या दानाने आता मारली मला निघाली
मी काय गायला डोल इकडे का इकडे आहेत? काय काय मी फक्त असा दूध काढा गेलो असा 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 गेलो तू गप बस. तू बोलेपर्यंत गाय राहणार तर चरून येत तुझा वारेत बांधून येत तू तिकडे जागा नव्हायचा. हरिश्चंद्र कैलासवासी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या स्मरणार्थ सुभाष चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कुमार अर्णव सुभाष चव्हाण यांच्याकडून 50 रुपये. कैसल सागर साटम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रिया रोशन कोळंबे यांच्याकडून 100 रुपये. ऋतुराज रोशन कोळंबे 100 रुपये. धन्यवाद. तुझ्या गाईचा कोण दूध पियल ना त्याचा पाऊल काय थाऱ्यावर राहायचा नाही. तू काय बोलतो तू तुला समजतो तुला राग कशाला यायला पाहिजे शिव्या कधी खाली ना आपल्याला काय करायचं आहे. आवाज काढून बघितला तुमची झालं टाइमपास झाला हा आपल्याला देवानी बोलवलंय. अरे लोलो नाही बोलवले देव बघा पाठीमागे बघा देव आहे. आशीर्वाद असतो. काय बोललास लेंड्या मला तर तुझ्या बकऱ्यात काय रे आवली हाक मारली तुला आवलत नाही तर चिवलून मार. तुझ्या बकऱ्यात काय मला सांग. हाय हा तरीच रोज तू बकऱ्यांच्या पाटणं जात असशील तर पाटणं तुला नुसत्या बकऱ्यांचे लेंड्यात दिसत असतील. याचा काय असंच करतो माझी गाडी येते असं केलं भावाला हातीतला टाइमपास झाला. मला आता गप्प बसशील जाते दगडी बस देवाने नमस्कार करा. अरे काय याला कशाला मी केला का नाही तू काय बोलतोय तो काय बोलतोय तो मला पण नाही समजत. जमलं काय तू देवाच्या पाया पण तू बोलला नाही तू बोलला काय हो मी केव्हाचा आदिवास होना
साष्टांग नमस्कार असो. बरं ऐका, आपल्याला रासक्रीडा खेळायचे. देवानो असं समोर या. बोला आपल्याला काय करायचंय. पेंद्या, हा वाकड्या हा. आणि बोबड्या, तुम्हा तिघांनाही ते बोलण्याचं कारण म्हणजे एकच. अरे बरेच दिवस झाले परंतु आपण काही रासक्रीडा खेळलो नाही. तर आज आपल्याला रासक्रीडा खेळायचे आहे. परंतु आपण चौघं तर रासक्रीडा खेळू शकत नाही. आपल्याला गवळणींची गरज आहे. बरोबर. तर वाकड्या, तू राधिकेला बोलून घेशील का? हा हे काय देव मला माहिती आहे काय काय मला याले ऐकत नाही. अरे राधेला लोळवून दे. राधेला बोल. माझी अक्षर म्हणू नका. ऐका, राधेला लोलवून घे म्हणजे राधेला बोलवून घे. राधेला बोलवून घे. येईल मी बनवून घे. हो नक्की. बरं हो हो इकडे तू इकडे मी त्या राधेला हात मारीन. हो. आणि एका हातीवर एका हातीवर कुठल्या गाठीवर. हातीवर अटीवर मला वाटलं एका काठीवर का काय. कसले अरे काय सांगू मी आता बोट केला ना. काय करशील. आता तुला बोट करीन. अच्छा बोट केला की मी तिकडे बघायचा. बर बर तिथल्या जोरावर येणार घेऊन मी. चालेल. हा नाही नाही थांब. 5 रुपयाचं कुरकुर घेतो वाटतो. ए आम्हाला पण हा? राधी येते 5-5 रुपयाचं कुरकुर घेऊन आपल्याला. तुला काय पाहिजे. इमेल पाहिजे. मग हा? तो काय असतो. बरं घे. हा काय तिथे भेटत नाही. जवळ का. ए मी काय म्हणतो. हा आता बरा होता. याला काय झाला. बरं एवढा थंडी पण नाही याला वाद भरायला. मामा वाटला फिरला ना वाटतो. थंडी येते. त्याच्यात थंडी येते. हो गरम आहे. थोडा नाही तर मी काय म्हणतो. त्याचा हात पकडतो. हा हात पकडतो. हा पण हालायला लागला. हा आता पकडला. काय करशील आता. वादाला देतोय. त्या दुकानात आपण शंकराचे चिकन खाऊया काय. पैसे मला सोडून गाडवाला गुलाची गाडव कोण कोण तसा डाले तसा दूध. मी काय म्हणतो. वाजलेत बरं. ऐका माझी गोष्ट. राधीला बोलतोय का मी बोलू. तू बोलतात आपल्या प्रपंच हो नाही हो नाही मेल बोलून येतो. काही येते बा काही लागत येईल ना एकदम तुंतात. आता बदल कशी येईल ती मुल देत अगे सकळच्या पारी आली वसुदेवाची स्वारी. गाई हंबरती वस्त्र राणी भणी जाती. भागर घेऊन कमरेला घेऊन कमरेला राधा निघाली पाण्याला. घागर घेऊन कमरेला राधा निघाली पाण्याला. कृष्णा
कधी झाली सुरुवात बघितली होती सुरुवात झाली कधी लावण्या धरून अरे टाले काही आपल्याला नाही ते बारके पोरं नाही आपल्याला हरवलं गमवलं आपल्याला अरे लंड्या इकडे काय इकडे मला नाही बोलवलेली हे फुला कशी आली फुला फुला बघ कशी लावून गेलते तिला सांगितलं तसं आहे तू पुढे ये म्हणून ही फुलं तू बोलावली नाही मी नाही ए तू राधा आहे का राधा हा हा राधा आहे ती हे राधा हा मला गवळीने बोलवण्याचं कारण तुमचं पुन्हा शेताचा तास घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय असेल तर बघणं सांगेन तास पुरा झाल्याशिवाय घरी नाही अजिबात शेताचा तास पुरा हा म्हणजे त्यासाठी लावले ते तासवाले दुसरे होते हा. हे नवीन आहेत समजलं काय त्यामुळे जास्त कोड्यात टाकू नको सणावराची उभी केलेले पोरांना असू दे अरे पण ती होतील कशी अशी बोलती शिरती बोलती नाही होतील ती बरोबर अरे ती बोलती आता आपल्याला नाही मग? बरं मी काय म्हणतो
देवाने बोलवलंय रासपीठा खेळायची. हा, त्यांना नमस्कार करा. आम्हाला गवलेलीना बोलवण्याचं कारण कुठचं? थांब ना, थांब. काय लय फुले फुले बोलतेस? काय नाही, काय नाही, बोलण्याचं कारण तुमचं? हा? मी बोलावले. कशाला बोलावलं माहितीये? कशाला कशाला? कशाला बोलवलं? इथं फुले आणायला? काय झाली? काय नाही, लुबा करी नदी चमकत आली. आलं का काय कंपनी ते बोललं हिला आपला मी बिया घालताय ही घरची बघती आहे आणि घातणार करे हिपून तुला वाटलं काय मी ओळखणार नाही. पूर कुणावर घातला? अरे हवा घ्या तुझ्यावर ना? मग काजूच्या बियाचवर असतील कंपाऊंडवर ना? अरे मी वाटत आला हे आज बसवली. अरे आता ते काय झालं माहितीये? आता फुलं कशी आली? कशी आली? डायरेक्ट अंडावा आली. कशावर? अंडावा आली काय सांगू तुला अशी आली तसा बसायचा रवी झालेला होता म्हणून सुटला त्याचा सलमान मेला खरी तुझ्या अंगावर आली अंगावर. म्हणजे अरे ही इथलं इथलं ए तात्या एक एक 2 मिनिटं फक्त हरवून टाका याला हरवून टाका. नवीन उद्या दिले बस कशा आता हॅलो तात्या मला सांग दमला का नाही? दमले नाही गाणं संपला. मला हे नाही मस्त आता मस्त मस्त. मला काय कोणी घाण चालली हो हो हो. असू दे लय भारी आहे. अरे वाकड्या हा. आता तरी आम्हाला बोलवण्याचं कारण तरी सांग. अरे आता तुला सांगता चांगला झाला आता जरा थांब. हा तसा होता दररोज जेव्हा शाळा राधिके तुम्हा गवळणींना आणि माझ्या सवंगडाने इथे बोलवण्याचं कारण म्हणजे एकच. आज आपल्याला इथे रासक्रीडा खेळायची आहे. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला
Thank you.